नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो, RR ग्रुप डी प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे? खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रिका टंडन ही भारतीय वंशाची अमेरिकन महिला मित्रांनो आणि हिला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, भारताची पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान विशेषण मध्ये धावलेली आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. भारताची पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान विशेषण मध्ये धावलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1853 मध्ये ही रेल्वे धावलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी योगदानासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संगीतसाठी हा पुरस्कार दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतीय निळ्या क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय निळ्या क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिरालाल चौधरी यांना भारतीय निळ्या क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती झालेली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नोवेल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2011च्या जनगणना सर्वात कमी शहर लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? 2011 जनगणना सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले आपल्याला राज्य सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिमाचल प्रदेश आहे. काय मित्रांनो, हिमाचल प्रदेश हे सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार इंग्रज अधिकारी कोण होता? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार इंग्रजी अधिकारी आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जनरल डायर. हा काय मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार इंग्रज अधिकारी आहे. कोण आहे? जनरल डायर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? पहा, राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तम पाचारणे. काय मित्रांनो, उत्तम पाचारणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर. हे काय मित्रांनो, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, चंद्रताल हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? चंद्रताल हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हिमाचल प्रदेश या ठिकाणी चंद्रताल हे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आर आश्विन यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? आर आश्विन यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे. कोणी केली मित्रांनो? आर आश्विनने. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर्यभट्ट. आर्यभट्ट काय मित्रांनो, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 22 जानेवारी 2015 रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? 22 जानेवारी 2015 रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2 योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. कोणती मित्रांनो? बेटी बचाव बेटी पढाओ योजना आणि 2 नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपले योग्य राहील. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मानवी शरीरातील कोणती पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालपैकी मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पांढऱ्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, गुजरात राज्यामधील गीर अभयारण्य
कोणासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? गुजरातमध्ये राज्यातील गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंहासाठी ते राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सन 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? सन 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदिरा गांधी ह्या होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खालीलपैकी ठिकाणापैकी रेल्वे डब्याची निर्मिती कोठे होत आहे? खालीलपैकी रेल्वे डब्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी होत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कपूरथला या ठिकाणी रेल्वे डब्याची निर्मिती होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, डॅडॅस यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. डॅडॅस यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर राष्ट्रीय दिन म्हणजे शिक्षण दिन साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅडॅस फॅरनाईट इतके असते. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅडॅस फॅरनाईट इतके असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 98.4% फॅरनाईट इतके असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, बंगालची फाळणी कोणी केलेली आहे? बंगालची फाळणी ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मुघल गार्डन कोणत्या शहरात आहे? मुघल गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी मुघल गार्डन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, MS वर्ल्ड हे कशाचे उदाहरण आहे? MS वर्ल्ड हे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे ते उदाहरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, संगणक दिन केव्हा साजरा केला जातो? संगणक दिन हे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 डिसेंबर या दिवशी संगणक दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? रक्तामधील कोणता घटक आहे जो ऑक्सिजनचे वहन करत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लाल रक्तपेशीचा हे ऑक्सिजनचे वहन करत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतामध्ये घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नेमणूक हे कोण करत असतो? भारतात घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक हे कोण करत असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यपाल हे करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या अनुक्रमांक डॅडॅस आहे. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पेसमेकर हे डॅडॅस विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते. पेसमेकर हे डॅडॅस विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हृदयाचा रुग्णाकरता हे पेसमेकर वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वेतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारे तानसा व वेतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.